नमस्कार मुलांनो, आपण वृष्टी या भूगोलातील पाठाला सुरुवात केलेली आहे. या अगोदरच्या भाग 1 मध्ये आपण पृथ्वीवर जलयुक्त साठ्याबद्दलची चर्चा केली होती. त्याच्या असमान वितरणाबद्दल बोललो होतो. वृष्टी म्हणजे काय हे समजून घेत असताना पाऊस आणि वृष्टी याच्यामध्ये काय फरक आहे ते आता आपल्याला कळलेलं आहे. आपण वृष्टीचे प्रमुख रूप बघतोय. त्याच्यामध्ये हिम, गारा हे वृष्टीचं रूप बघितले. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग वृष्टीच्या रूपांमध्ये प्रमुख रूप पाऊस याच्याबद्दलची चर्चा करायची. हिमाबद्दल चर्चा करत असताना आपल्याला संप्लवन क्रिया म्हणजे काय हे कळलं. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की वायू रूपातून थेट स्थायू रूपात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे संप्लवन क्रिया. म्हणजे हवेतील जे बाष्प असतं त्या बाष्पाचं रूपांतरण जलामध्ये न होता हिमामध्ये होणं त्याला आपण संप्लवन क्रिया असं म्हणू. मग आपल्याला हे लक्षात आलं की संप्लवन क्रिया होण्यासाठी नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत आहे. तर गोटन बिंदूखाली तापमान जाणं गरजेचं आहे किंवा 0 डिग्री सेल्सिअस खाली तापमान जाणं गरजेचं आहे. मग भारताबद्दल चर्चा करत असताना आपल्याला लक्षात आलं की भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये वातावरणामध्ये गोटन बिंदू खाली जाण्याची प्रवृत्ती आहे. त्याचबरोबर आपल्याला हिमवृष्टी नेमकी कोणकोणत्या प्रदेशात पडते तर याबद्दल चर्चा करत असताना आपल्याला लक्षात आले की समशीतोष्ण कटिबंध उच्च अक्षवृत्तीय भाग ह्या भागामध्ये हिमवृष्टी पडते किंवा मग उष्ण कटिबंधामध्ये जिथं 5000 मिमीपेक्षा जास्त उंची असते समुद्रसपाटीपासूनची उंची, तर त्या भागामध्ये साधारणतः संप्लवनाची क्रिया घडून हिमवृष्टी होते. याच्यातलं विशेष आपल्याला हे लक्षात आलं की समशीतोष्ण कटिबंधामध्ये समुद्र सपाटीपर्यंत हिम पडते, तर उष्ण कटिबंधामध्ये 5000 मीटरपेक्षा उंच असणाऱ्या ठिकाणावरच हिम पडते आणि म्हणून महाराष्ट्रात हिम पडणार नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे. त्यानंतर गाराबद्दल चर्चा करत असताना आपल्याला लक्षात आलं आहे की गारा पडण्यासाठी सुद्धा विशिष्ट हवामान त्याला कारणीभूत आहे. मग ते विशिष्ट हवामान कोणतं तर ऊर्ध्वगामी हवेचे प्रवाह तयार होणं गरजेचं आहे. या ऊर्ध्वगामी हवेच्या प्रवाहामुळं काय होतंय तर जलाचं घनीभवन होते. कारण ऊर्ध्वगामी हवेमुळं बाष्प अत्यंत वर जातं आणि वर गेल्यामुळं तिथं सांद्रीभवन घडतं. सांद्रीभवनातून जलकण तयार होतात, पण सततच्या ऊर्ध्वगामी हवेच्या दाबामुळं हे कण खाली न येता वरच सतत वर खाली होत राहतात आणि त्याचा परिणाम त्या जलकणाचं बर्फामध्ये रूपांतर होते, गारामध्ये रूपांतर होते. आणि ह्या खाली वली होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यावर जसंही वर जाते की आणखी एक पाण्याचा थर साचतोय, परत खाली येते आणखी जलाचा थर साचतोय. अशा पद्धतीनं समान पद्धतीनं हे जल एकावर एक थर साचून त्याचं गारेमध्ये रूपांतर होते. आणि जेव्हा मग ही गार मोठी होते तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार जमिनीकडे खेचली जाते आणि आपण त्याला गारपीट होते असं म्हणतो. तर हे सगळं आपण समजून घेतले. आता आपण गारपिटीबद्दल चर्चा करत असताना आपल्याला हेही लक्षात आले की गारपीट ही फक्त उन्हाळ्यात बघा विशिष्ट हवामान किंवा वातावरण उन्हाळ्यात भारत, आफ्रिका खंड आणि आग्नेय आशियातील काही भागामध्येच गारा पडतात. हे आपण इथं विशेष लक्षात घेतलं पाहिजे. मग शीत कटिबंधामध्ये गारा का पडत नाहीत तर कारण तिथं ऊर्ध्वगामी हवेचे प्रवाह तयार होत नाहीत किंवा मग विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळं गारा पडत नाहीत. तर ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली. आज आपण वृष्टीचं प्रमुख रूप ज्याला पर्जन्य किंवा मग पाऊस म्हणतात त्याच्याबद्दलची चर्चा करू. तर आपल्याकडं साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. सध्या पाऊस पडण्याचे दिवस आहेत.
आपल्याकडं जून ते सप्टेंबर या काळात जो पाऊस पडतो त्या पावसाला मान्सूनचा पाऊस किंवा मग मोसमी स्वरूपाचा पाऊस असं आपण त्याला म्हणतो. आणि भारतामध्ये सर्वाधिक पाऊस ह्या जून आणि सप्टेंबर याच काळामध्ये पडतो, म्हणून यास पावसाळ्याचे दिवस असेही आपण म्हणतो. हा पाऊस भारतामध्ये सर्व दूर आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. मग पावसाचे थेंब कसे तयार होत असतील, तर याच्याबद्दल जर आपण विचार केला तर इथे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा बाष्पयुक्त हवा ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे किंवा पर्वताला अनुसरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वर जातात, तेव्हा तेथील जास्त उंची व कमी तापमान यामुळं सांद्रीभवनाची क्रिया घडून येते आणि बाष्पाचे जलकणात रूपांतर होते. हे जलकण जड होतात व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. तर सर्वसाधारणपणे आपल्याला पावसाचे थेंब अशा पद्धतीनं तयार होतात हे लक्षात घ्यायला हवं. तर याच्यामध्ये महत्त्वाची प्रक्रिया कोणती, तर सांद्रीभवनाची प्रक्रिया. सांद्रीभवन काय असते, तर हवा ज्या वेळेस वर 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 जाते तर अधिक उंचावर हवा थंड, वातावरण थंड असते, हवेमध्ये बाष्प असते, वर उंचावर हवा गेल्यामुळं त्या बाष्पाचं रूपांतर जलकणात होते. ह्या प्रक्रियेला सांद्रीभवन म्हणतात. जेव्हा हे जलकण मोठे होतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते जमिनीकडे खेचले जातात आणि त्यातून वृष्टी होते किंवा पावसाचे थेंब आपल्याला पडायचा अनुभव होतो. त्याला आपण पाऊस असं म्हणतो. तर तुमच्या स्क्रीनवर पाऊस कसा पडतो याबद्दलचा एक प्रयोग विद्यार्थी करताना दिसत आहेत. आकृती क्रमांक 5.3 पावसाचा प्रयोग करणारी मुलं. तर धातूचे झाकण असलेली काचेची एक बरणी घेतलेली आहे या मुलांनी. खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे, मूठभर खडे मीठ हे साहित्य ह्या प्रयोगासाठी घेतलेलं आहे. त्यानंतर धातूचे जे झाकण आहे, तर धातूचे झाकण असलेली जी बरणी आहे या बरणीचे झाकण बाजूला काढलेलं आहे. या झाकणाला वरच्या बाजूला खिळा व हातोडीच्या साहाय्याने टोचे पाडलेले आहेत. टोचे म्हणजे छिद्र पडू द्यायचं नाही, तर खोलगट टोचे पाडायचे. आणि त्यानंतर मग बरणीत 1/3 भागापर्यंत गरम वाफळलेलं पाणी, उकळलेलं पाणी घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काचेच्या बरणीवर टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवलेलं आहे आणि बरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. आणि बरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे, मूठभर खडे मीठ व थोडेसे पाणी टाकलेले आहे. आणि त्या बरणीचं निरीक्षण केल्यानंतर त्या मुलांना पावसाचा अनुभव होतोय. हा प्रयोग तुम्हीसुद्धा आपल्या घरी करू शकता. पण इथं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाऊस अनुभवण्यास किमान 10 ते 15 मिनिटांचा काळ लागू शकतो. तर अशा पद्धतीनं पाऊस पाडता येऊ शकतो आपल्यालाही प्रयोगाच्या द्वारे. तर ह्याचं आपण थोडंसं भौगोलिक स्पष्टीकरण जर केलं तर बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ती ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जाते. बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचं सांद्रीभवन होते. म्हणजे वर झाकण ठेवलेलं आहे, त्याच्यावर बर्फ आहे, खालून वाफ जाते. वाफ जशीही थंड झाकणावर होते तरी इथं सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते आणि वाफेचं रूपांतर छोट्या छोट्या जलकणामध्ये होतं. आणि धातूच्या झाकणावर ठेवलेल्या टोच्यामुळे हे जलकण तेथे एकत्र येऊन थेंबाच्या रूपात खाली पडायला लागतात. पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणात घडते आणि पाऊस पडायला लागतो. तर आपल्याला पाणी
मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते, हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात आणि ढगामधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. तर अशा पद्धतीनं पाऊस पडतो. तर त्याच्यानंतरची स्लाईड बघा. पावसाचे कंसामध्ये पर्जन्य 3 प्रकार पडतात. तर त्यापैकी प्रमुख प्रकार पावसाचा, ज्याला आरोह पाऊस किंवा अभिसरण पाऊस असं म्हटलेलं आहे. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्या लगतची हवा तापते, म्हणजे गरम होते हवा, आणि हवा तापल्याने ती प्रसरण पावून हलकी होते, म्हणजे ती पसरायला लागते आणि ती हलकी व्हायला लागते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. ही इथं एक गोष्ट आपण विशेष लक्षात घ्यायची. आकृती बघा. आकृती क्रमांक 5.4 आरोह पाऊस. दोन्ही बाजूनी बाण दाखवलेले आहेत, वर ढग दाखवलेला आहे. म्हणजे विषुववृत्तावर जास्त उष्णता असल्यामुळं तिथला भूपृष्ठ गरम होतो. दुपारपर्यंत हा भूपृष्ठ गरम होत जातो. बाष्प जे आहे किंवा भूपृष्ठालगतची जी हवा आहे ती हलकी होऊन प्रसरण पावते आणि ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने वाहू लागते. त्या हवेबरोबर जे बाष्प आहे ते सुद्धा वरच्या दिशेने वर जातं आणि जसजसं वर जावं तसं तसं तापमान थंड असल्यामुळे तिथं सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते आणि पाऊस पडायला लागतो. तर इथं विशेष ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आरोह पावसाचं वैशिष्ट्य काय, तर विषुववृत्तीय प्रदेशातच हा पाऊस पडतोय आणि विशिष्ट मर्यादितच क्षेत्रामध्ये हा पाऊस पडतोय, सर्वत्र हा पाऊस पडत नाही. तर ह्या विषुववृत्तीय प्रदेशात हा पाऊस बहुधा नेहमी दररोज दुपारनंतर पडतोय. ही गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायची. आरोह किंवा अभिसरण पावसाबद्दल चर्चा करत असताना दुसरं ह्या पावसाचं वैशिष्ट्य आहे, अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस पडतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित स्वरूपात आहे. तर ही सुद्धा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कांगो नदीचं खोरं तुमच्या स्क्रीनवर दोन चित्र दिसत आहेत. तर डाव्या बाजूचं चित्र आहे कांगो नदीचं खोरं आणि उजव्या बाजूचं चित्र आहे ॲमेझॉन नदीचं खोरं. तर हा जास्त पाऊस पडणारा प्रदेश आहे. तर यावरून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. अभिसरण पावसाची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. ती वैशिष्ट्ये तुमच्या स्क्रीनवर आहेत. विषुववृत्तीय प्रदेशात रोज दुपारनंतर आरोह पाऊस पडतो, त्यालाच अभिसरण पाऊस म्हणतात, किंवा आरोह किंवा अभिसरण पाऊस. आरोह किंवा अभिसरण पावसात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होतो. दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन व आफ्रिका खंडातील कांगो नदीचे खोरे हे आरोह पावसाचे प्रदेश आहेत. हा स्थानिक स्वरूपाचा पाऊस असून त्याचे क्षेत्र मर्यादित आहे. म्हणजे जगामध्ये खूप मर्यादित ठिकाणी हा पाऊस पडतोय. आरोह पाऊस निश्चित स्वरूपात पडतोच. म्हणजे ह्या पावसाचं गॅरंटी आहे, एक विशेष आहे की दुपार झाल्यानंतर हा पाऊस पडतोच. ही निश्चितता ह्या पावसाबद्दल आपल्याला सांगता येते. तर अशा पद्धतीनं आरोह किंवा अभिसरण पावसाची ही वैशिष्ट्ये आहेत. आता आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की हवेच्या अभिसरण क्रियेमुळे
विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही? तर साहजिकच आपल्याला ताबडतोब इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की विषुववृत्तीय भागामध्ये तापमान जास्त असल्यामुळं भूपृष्ठ लवकर तापते, त्या मानाने पाणी हळूहळू तापते, हा फरक आहे. तर त्याबद्दल आपण बघूयात. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारनद्यामध्ये विषुववृत्तीय समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी पडत नाही किंवा विषुववृत्तीय भूभागात दुपारनंतर पाऊस पडतो, तर असं का? तर भूपृष्ठ लवकर तापते, त्या तुलनेत पाणी सावकाश तापते. याच गुणधर्मानुसार विषुववृत्तीय प्रदेशात तिथे सूर्यकिरणे वर्षभर लंब रूप असतात आणि तापमानही जास्त असते. तेथील भूपृष्ठ दुपारपर्यंत खूपच तापते आणि अभिसरण क्रिया होऊन भूपृष्ठावर दुपारनंतर पाऊस पडतो. या तुलनेत समुद्रावर अभिसरण क्रिया दुपारपर्यंत सुरूच होत नाही, कारण पाणी सावकाश तापते आणि त्यामुळे विषुववृत्तीय समुद्रावर दुपारी अभिसरण पाऊस पडत नाही. तर हे आपल्याला त्याचं रिझन सांगता येईल, भौगोलिक कारण सांगता येईल. तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो भौगोलिक कारणे द्यामध्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न उपस्थित होऊ शकतो किंवा दुसरी सिच्युएशन की विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी पडतो, असं का? आताच आपण बघितलं की विषुववृत्तावर दुपारनंतर पाऊस पडण्याची निश्चितता आहे, पण आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागामध्ये पाऊस कमी का पडतो? तर त्याचं कारण आपल्याला शोधायचं आहे. तर त्याबद्दल आपण असं भौगोलिक स्पष्टीकरण देऊ शकतो की आफ्रिकेच्या पूर्व भागात पर्वतीय प्रदेश आहेत, त्यामुळे तेथील तापमान तुलनेने कमी असल्याने विषुववृत्तीय भागात जशी अभिसरणाची प्रक्रिया घडून येते तशी क्रिया येथे घडून येत नाही. त्यामुळे विषुववृत्ताजवळ असून देखील आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात पाऊस कमी पडतो. तर अशा पद्धतीनं आज आपण या भागामध्ये पावसाचा प्रमुख प्रकार, आरोह पाऊस किंवा अभिसरण पाऊस म्हणजे काय, तो कोणत्या प्रदेशात पडतो, अभिसरण पावसाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर हे आपण समजून घेतलेलं आहे. पुढच्या भागात पावसाचा त्यानंतरचं रूप, ज्याला प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस म्हणतात किंवा आवर्त पाऊस म्हणतात, तर हे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. तर यूट्यूबवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केला किंवा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर मी यानंतर जे काही नवीन व्हिडिओ पाठवील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मग ते तुम्हाला ताबडतोब बघता येईल. आणि म्हणून सबस्क्राईब्स नाऊ. थँक्यू. परत भेटूया.